तूही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते राजशिर्केंच्या घरापासून. तर आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तर आता इथे आरोप करायला सुरुवात करते वल्लरी ईश्वरीवरती की हिने काय अर्णवचा पैसा बघून त्याला अडकवलं आणि पैसा बघितला आणि आली घरात लग्न करून. आता तसंच हिची बहीण असं म्हणते. आता वल्लरी तेवढ्यातच अर्णव येतो आणि म्हणतो, मामी स्टॉप दिस. मी सिंदूरच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेणार नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. हे बघ असं म्हणते वल्लरी, म्हणजे आता ही खूप दिवस आपल्या घरी राहिले त्यामुळे ही आता घरात ऍडजस्ट झाली आहे, म्हणजे या घरची सून शोभती ती असं म्हणते आता इथे वल्लरी. पण ती नम्रता मला माझी सून म्हणून अजिबात पसंत नाही असं म्हणते वल्लरी. तर ईश्वरी म्हणते, अहो मामी असं काय बोलताय तुम्ही असं म्हणते ती. बाकी काय नाही, पण निदान आकाश भाऊजींच्या मनाचा तरी विचार करा असं म्हणते ईश्वरी. आता मी तुझ्याकडून शिकायचं का असं म्हणते वल्लरी. आई आहे मी त्याची, कळलं, तू नको सांगू मला असं म्हणते वल्लरी. वल्लरी थांब असं म्हणते आजी, तुला कितीही आवडत असलं तरी त्यांचं लग्न लावून देणं भाग आहे आपल्याला असं म्हणते आजी. त्यांचा साखरपुडा झालाय आणि आता जास्त लांबवता येणार नाही त्यांचं लग्न असं म्हणते आजी. तेव्हा आता योग्य मुहूर्त बघून त्यांचं लग्न आपण लावून देऊया असं म्हणते आजी. त्याआधी तुझ्या मनातले हे हेवे दावे आणि गैरसमज दूर करावे लागतील असं म्हणते आजी. रमाकांतराव, गुरुजींना बोलवण्याऐवजी तुम्हीच एखादा मुहूर्त काढता का असं म्हणते ती. तुम्ही सांगतच असाल तर पंचांगातला एक मुहूर्त बघतो आणि सांगतो मी असं म्हणतो तो. एक मिनिट असं म्हणते वल्लारी. तुम्ही मुहूर्त काढायची काहीच गरज नाही असं म्हणते ती. कारण कुणी कितीही मुहूर्त काढले तरी माझ्या संमतीशिवाय माझ्या मुलाचं लग्न होणार नाहीये, सगळ्यांनी ध्यानात ठेवा असं म्हणते ती. आले मोठे मूर्ख मुहूर्त काढायला असं म्हणते तिने निघून जाते तिथून. तर आता ईश्वरी फॉलो करत असते आणि मामी मामी म्हणत असते आणि पाठीमागून पळत असते ती वल्लरीच्या. मामी असं म्हणते ती, प्लीज हे बघा, नका काळजी करू तुम्ही, माझी नमुताई ना खूप बढिया संसार करेल असं म्हणते ती. तुमच्या मनात तिच्याबद्दल ज्या काही भीती आहेत ना त्या बिलकुल खऱ्या ठरणार नाहीत, मी तुम्हाला शब्द देते असं म्हणते ईश्वरी. तुम्ही बघा, थोड्याच दिवसात ना ती तुमचं मन जिंकून घेईल. तुम्हाला ना तिच्या वागण्यामध्ये माझ्या आई बाबाने केलेले संस्कार दिसतील असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच ईश्वरी दुसरीकडे बघते. तर आता आकाश आणि नम्रता लग्न करून आलेले असतात. तर आता दोघेही नवरा नवरी सारखे ड्रेसअप करून आलेले असतात. तर आता ईश्वरी बघते त्यांच्याकडे आणि तिला एकदम धक्काच बसतो. नमुताई असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे आकाश भाऊजी असं म्हणते ती. तर वल्लरी बघते आता दोघांकडे, म्हणजे आकाश आणि नम्रताकडे. तर आता वल्लरीला बघून पण धक्का बसतो या दोघांना. खूपच मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरीला आणि वल्लरीला. तर आता त्या दोघांना बघून सगळेजण म्हणतात काय झालंय तिकडे म्हणून. तर आता अर्णव वगैरे सगळे बघायला लागतात दोघींकडे. तर वल्लरी बघते ईश्वरीकडे. तर आता सगळे उभारतात आणि ते येतात बघायला. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतोय सगळं बघून. तर आता सगळ्यांना खूप धक्का बसलेलं दाखवलंय. तर आता आकाश आणि नम्रता एकमेकांकडे बघतात. तर आता ते दोघेही लग्न करून आलेले असतात आणि एकमेकांच्या हातामध्ये हात असतो त्यांचा. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव सुद्धा एकमेकांकडे बघतात. तर आता आजी अंजली सगळ्यांनाच धक्का बसलेला असतोय काय चाललंय म्हणून. तर रमाकांतला पण धक्का बसलेला असतो. तर आता आकाश नम्रताकडे बघतो. तर आता वल्लरी येते त्यांच्याकडे, अविनाश सुद्धा, आणि ते दारातच थांबलेले असतात. तर अर्णवला पण धक्का बसलेला असतो. तर आकाश म्हणतो, मॉम आम्हाला आशीर्वाद द्या. नम्रता आजपासून माझी बायको आहे असं म्हणतो आता आकाश. काय म्हणालास असं म्हणते आता वल्लरी. हो असं म्हणतो आकाश. नम्रता आजपासून तुमची सून आहे असं म्हणतो आकाश. तर आता वल्लरी कानाखाली मारते आकाशच्या, जोरात कानाखाली मारते ती. तर सगळ्यांनाच धक्का बसतो हे काय झालं म्हणून. तर खूप ड्रॅमॅटिक दाखवलंय प्रेक्षक हो इथे. तर आता अर्णव आपल्या तोंडावर बोट ठेवतो. तर ईश्वरी सुद्धा आणि आता अंजली सुद्धा. अविनाश मात्र आपलं डोकंच पकडतो. लाज नाही वाटली असं म्हणते वल्लरी. लाज नाही का वाटली हे करताना असं म्हणते ती. काय गये काय केलंस हे असं म्हणते आता वल्लरी नम्रताला. तर आता नम्रता हात पकडते आकाशचा. आणि तू ग ईश्वरी काय म्हणाली होतीस तू, दिसतील आमचे संस्कार, हे आहे तुमचे संस्कार असं म्हणते वल्लरी. सांग ना हे आहेत का तुमचे संस्कार असं म्हणून ओरडते ती ईश्वरीला. काय गये असं म्हणते वल्लरी. काय केलंस हे, तुझ्या बहिणीला अशी काय घाई झाली होती ग की थेट लग्न करून ह्या घरात आलीस असं म्हणते वल्लरी. आणि तसंही तुझ्या येणे आयती संधीच दिली देव दर्शनाला जाऊन, मग ह्या दोघांनीही रंग उधळले आले लग्न करून घेऊन असं म्हणते वल्लरी. ना मोठ्यांचा मान ना मोठ्यांची भीती. मॉम ऐकून तर घे माझं असं म्हणतो आकाश. तू तर काय बोलूच नकोस असं म्हणते वल्लरी आकाशला. ह्या मुलीने अगदी बरोबर ओळखलंय तुला असं म्हणते वल्लरी. हिने तुला तिच्या ताटा खालचा मांजर केलाय, मांजर असं म्हणते वल्लरी. 1000 वेळा मी सांगितलं होतं ही मुलगी मला माझ्या घरात सून म्हणून नको आहे असं म्हणते वल्लरी. तर नम्रताला वाईट वाटतं खूप. सांगितलं होतं की नाही असं म्हणते वल्लरी. सांगितलं होतं मी याला, तरी का केलंस तू हे असं असं म्हणते वल्लरी. सांग ना. आजपासून तुझी मॉम तुझ्यासाठी मेली असं म्हणते ती जोरात, आणि तू माझ्यासाठी मेलास असं म्हणते वल्लरी. इथून पुढे मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही असं म्हणते वल्लरी. तर आता ती आपल्या डोक्याला हात धरते. तर चिडून आतमध्ये जाते ती. आओ ऐकून तर घ्या माझं असं म्हणते नम्रता. तर आता वल्लरी ऐकत नाही आणि आतमध्ये जाते. चिडून आत गेलेली असते ती. बाकी सगळे तिथेच थांबलेले असतात. तर आता इथे नम्रता आणि आकाश एकमेकांकडे बघतात. ताई असं म्हणते आता ईश्वरी. तर आता अर्णव थांबवतो ईश्वरीला. तर आता अर्णव जातो पुढे.
आकाश असं म्हणतो तो. नम्रता व्हॉट इज दिस असं म्हणतो अर्णव. तुम्ही असं लपून असं पळून लग्न का केलंय असं म्हणतो आता इथे अर्णव. आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड. हे का सगळं केलंय तुम्ही असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी म्हणते हो. तर आता अविनाश म्हणतो अरे आकाश बोल ना असं म्हणतो अविनाश. का केलंस तू हे असं म्हणतो तो. आणि मला एक सांग तुझं लग्न ठरलं होतं ना मग हिला अशा पद्धतीने लग्न करून इथे असा का घेऊन आलायस असं म्हणतो अविनाश. ओरडतो तो जोरात आता आकाशला. तर आता इथे नम्रता रडत असते. तर आता ईश्वरी येते समोर. बोला ना काहीतरी प्लीज असं म्हणते ईश्वरी. आकाश नम्रता प्लीज सांगा असं म्हणतो तो. आज नम्रताच्या घरी जे काय झालं ते तू पाहिलंस असं म्हणतो आकाश. तुझ्या समोर सगळं घडलंय हो ना असं म्हणतो तो. किती घाबरली होती ती असा सिच्युएशन मध्ये आम्ही काय करायला हवं होतं असं म्हणतो आकाश. आय नो एव्हरीथिंग असं म्हणतो अर्णव. बट दिस इज नॉट द वे ना असं म्हणतो आता अर्णव. अरे कोणी सांगेल का असं म्हणतो अविनाश. आज नक्की असं काय घडलं होतं डॅड असं म्हणतो आकाश. 1 महिन्यापूर्वी नम्रताच्या लहानपणीचा मित्र शुभांकर यांच्या घरी राहायला आला होता असं म्हणतो आकाश. तर आता तो सगळी स्टोरी सांगतो सगळ्यांना. कसं शुभांकरने आकाशला मारलं होतं आणि कसं काय काय केलं होतं. हे सगळं आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक हो. त्यामुळे आता फक्त फ्लॅशबॅक मध्ये दाखवतायत काय काय केलं त्याने म्हणून. आणि कसं शुभांकरने मारलेलं असतं आकाशच्या डोक्यावरती. कसं त्याच्यामध्ये झटापट झालेली असते आणि कसा त्याचा चेहरा अवघडलेला असतो आणि कसं सगळ्यांना कळलेलं असतं की हा शुभांकर होता म्हणून. कारण आता इथे माहित तर होतं सगळ्यांना की कोणीतरी आकाशवरती वार करतंय पण कोण करतंय माहित नव्हतं. मात्र शुभांकर आज कळलेलं असतं त्यांना. तर आता इथे अर्णव कसा आलेला असतो आणि वाचवलेला असतो त्या दोघांना. कसं त्यांनी शुभांकरला मारलेलं असतं आणि कसं आकाश जो बेशुद्ध पडलेला असतो तो जागे झालेला असतो. तर आता इथे नम्रता खूप जास्त रडत असते आणि सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं ही स्टोरी ऐकून. अरे देवा असं म्हणते आता आजी एवढं सगळं घडून गेलं तिथे असं म्हणते आजी. नम्रता हे बघ रडू नकोस आम्ही समजू शकतो असं म्हणतो अविनाश. तर आता नम्रता खूप जास्त रडत असते. मामा आपण समजू शकतो बरोबर आहे पण काही झालं तरी तुम्ही असं कसं काय फैसला घेतला तसं म्हणते आता ईश्वरी. म्हणजे आम्हाला तुमची काळजीच नाही असं आम्ही तुमचा विचारच करत नाही अशी खात्रीच करून घेतली का तुम्ही असं म्हणते ईश्वरी. अहो आकाश भाऊजी आपण 2 दिवस ह्या विषयावरती बोलतोय ना असं म्हणते ईश्वरी. आता आता तुम्ही यायच्या आधी हे सगळं घरातल्या समोर मी तुमच्या लग्नाचा विषय काढला होता. आपल्या आई बाबांनाही अक्कलकोटहून आल्यानंतर महिन्याभरात हे लग्न लावून देणारच होतो आम्ही असं म्हणते ईश्वरी. पण हे असं वागून ना तुम्ही दाखवून दिलंय की तुमचा आमच्यावर विश्वास नाही आहे असं म्हणते ईश्वरी. नाही आहे विश्वास असं म्हणते नम्रता. म्हणजे असं म्हणते ईश्वरी. नाही आहे म्हणजे ताई असं म्हणते ईश्वरी. इशू मला सांग आमची सगाई होऊन किती महिने झालेत का असं म्हणते नम्रता. सांग ना तुम्ही कोणी आमचा विचार केला का असं म्हणते नम्रता. सतत सतत ह्या घरातल्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्यासाठी सगळे बिझी आहेत. मग आम्ही आमचा विचार नाही करायचा का इशू असं म्हणते नम्रता. अगं काय बोलतेस तू हे ताई असं म्हणते आता ईश्वरी. अगं मध्ये कणू किडनॅप झाली. माझ्या जीवावर बेतलं होतं. कुणीतरी हल्ला केला होता माझ्यावर असं म्हणते ईश्वरी. आणि एका मागोमाग एक संकट येत होती ह्या घरात आणि हे सगळं चालू असताना कुणाच्याही मनात तुमच्या लग्नाचा विचार कसा येईल अगं असं म्हणते ईश्वरी. अगं आई बाबाने किती स्वप्न बघितली होती तुझ्या लग्नांची असं म्हणते आता ईश्वरी. आणि हे सगळं कळल्यावर काय वाटेल त्यांना असं म्हणते ईश्वरी. ज्या मुलीची आधीच 2 लग्न मोडली आहेत ती आणखीन कशी वागणार आहे का असं म्हणते ती. ज्या माणसाला सतत धक्के बसतात तो माणूस कसा काय राहू शकतो भाणावर असं म्हणते ती. भीती सवार होते तिच्या डोक्यावर असं म्हणते ती. आणि मग असे फैसले घ्यावे लागतात असं म्हणते नम्रता. ताई काही झालं तरी तुझ्यासारख्या समजूतदार मुलीकडून ही अपेक्षा नव्हती मला असं म्हणते आता ईश्वरी. अगं प्रॉब्लेम्स कुणाच्या घरात नसतात. हे काय कायम टिकून राहत नाहीत. कधी ना कधी सगळं नॉर्मल होतच ना असं म्हणते ईश्वरी. आणि नॉर्मल झाल्यावर तुमचं लग्न आम्ही लावून देणारच होतो असं म्हणते ती. हो का असं म्हणते नम्रता. मग कधी होणार होतं सगळं नॉर्मल असं म्हणते नम्रता. सांग ना कधी होणार होतं सगळं नॉर्मल असं म्हणते ती. अगं पण ताई म्हणून काय हे असं तुम्ही आईबाबांना न सांगता लग्न करायला असं म्हणते आता ईश्वरी. तर आता नम्रता काय बोलतच नाही. तर आता आजी म्हणते जाऊ दे ईश्वरी आता ते लग्न करून आलेत ना मग आता वाट नको. मला तुझी काळजी समजतीये पण अगं त्यांनी असा निर्णय घेतला त्यामागे कोणती भीती होती त्यांच्या मनात हेही आपण समजून घ्यायला हवं ना असं म्हणते आजी. तर आता बरं वाटते नम्रताला ऐकून. मी काय म्हणते आता सगळ्यांनी आपल्या मनातले राग बाजूला सारा आणि नवीन जोडप्याचा आनंदाने स्वागत करा असं म्हणते आजी. तर आता अर्णव म्हणतो हो. तर आता खूप आनंद होतो नम्रताला आणि आकाशला. अंजू असं म्हणते आता आजी मापटं घेऊन ये. गृहप्रवेश होऊ दे यांचा असं म्हणते आजी. तर आता नम्रता खूप आनंदात असते. तर आता अंजली आनंदाने जाते हे मापटं आणण्यासाठी. तर आता इथे नम्रता बघते आकाशकडे आणि आकाश पण बघतो नम्रताकडे. तर आता दोघे खूप आनंदात असतात. आता अविनाश म्हणतो हो ठीक आहे. तर आता रमाकांत पण बघत असतो सगळं. तर आता ईश्वरी पण बघते नम्रताकडे आणि ती पण हसते. तर आता इथे मापटं घेऊन आलेले असते अंजली. तर आता ते मापटं ठेवते बघा प्रेक्षक हो ईश्वरी. आणि आता अंजली त्या दोघांचा आरती करून स्वागत करते. तर ती कुंकू वगैरे लावते आणि आरती वगैरे ओवाळत असते. आणि अविनाशला पण खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे सगळे खूप आनंदात असलेलं दाखवलंय. तर आता नजर वगैरे काढते अंजली त्यांची. तर आता इथे माप ओलांडायचं दाखवत आहेत. तर आता थांब असं म्हणते आजी.
नाव घेतल्याशिवाय आत कशी येतेस असं म्हणते आजी. हा 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 असं म्हणते ईश्वरी. हो दे, एक घे नाव घे, भाऊजींचं नाव घे असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता नम्रता म्हणते आज घेतलंय वचन, आकाशला आयुष्यभर साथ देईन, घरच्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण करेन असं म्हणते ती. तर आता इथे आकाश बघतो तिच्याकडे. तर आता सगळ्यांनाच कळत नाही काय म्हणून, कारण खूप वाईट उखाणा घेतलेला असतं तिने. तर आता नम्रता म्हणते काय काय झालं अगा, हा काय उखाणा आहे का? एखादा छान उखाणा घे ना असं म्हणतात. इथे अविनाश नाव घ्यायचं नाही का तुला? आणि अगं पहिलं पाऊल ठेवतेस तू या घरात, त्यावर घे उखाणा असं म्हणतो. हा हा असं म्हणते नम्रता. सुचलंय सुचलंय असं म्हणते ती. हा असं म्हणते ती. देसाईंची लेख मी, लागली सुखाची चाहूल, देसाईंची लेख मी, लागले सुखाची चाहूल, आकाशरावांच्या संसारात टाकते मी पहिलं पाऊल असं म्हणते ती. तर सगळ्यांना खूप आनंद होतो हे उखाणा ऐकून. तर आता सगळेच खूप आनंदी होतात आणि सगळेजण टाळ्या सुद्धा वाजवतात. खूप छान असं म्हणतात सगळे. तर आता इथे आजी म्हणतात आत आत. तर आता इथे अविनाश म्हणतो आकाश राहिला ना आकाश. तर आता आकाशला पण उखाणा घ्यायला लावतात. तर आता आकाश उखाणा घेणार असतो. तर आता नम्रता पण बघत असते तिच्याकडे. ओके असं म्हणतो आकाश. देवाच्या साक्षीने धरला तिचा हात, देवाच्या साक्षीने धरला तिचा हात, नम्रता सोबत बांधली प्रेमाची घाट असं म्हणतो तो. वा वा असं म्हणतो अविनाश आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात. तर वा वा असं म्हणतात सगळेजण. तर आता सगळे आनंदी असतात. तर आता सगळे खूप जास्त हसत असतात. आता ये आतमध्ये असं म्हणते आजी. तर आता इथे नम्रता आणि आकाश दोघेही येणार असतात आतमध्ये. तर आता मापटा ओलांडते नम्रता. तर दोघेही एकत्र एंटर करतात. पाया पडा असं म्हणतो आता इथे तो अविनाश. तर आता इथे पाया पडतात आकाश आणि नम्रता सगळ्यांचे. तर पहिला पाया पडतात ते आजींचे. तर आता ईश्वरी आणि अर्णवला खूप जास्त आनंद झालेला असतो. आता माझ्या असं म्हणतो अविनाश. तर आता इथे अविनाशच्या पाया पडतात ते. तर आता इथे सुखी राहा असं म्हणतो अविनाश आणि आईला आता पटवत राहा असं म्हणतो तो. तर आता सगळे हसत असतात. बरं तर आता रमाकांतच्या पाय पडणार असतं ते दोघे. हे रमाकांत काका, दादाची डॅड असं म्हणतो आता इथे आकाश. तुम्ही त्या दिवशी क्लाउड किचन मध्ये आला होतात वर्गणी घ्यायला असं म्हणते नम्रता. हो असं म्हणतो रमाकांत. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आलो होतो असं म्हणतो तो. तर आता पाया पडतात दोघेही रमाकांतच्या. आयुष्मान भव असं म्हणतो रमाकांत. तर आता इथे अंजलीच्या पाया पडतात ते दोघे. नको नको असं म्हणते अंजली. विश यू व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ असं म्हणतो आता इथे अर्णव. कायम एकमेकांच्या सोबत राहा आयुष्यभर या असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी घेते नम्रताला जवळ. तुम्हालाही माहितीये मी तुमच्या लग्नाच्या विरोधात कधीच नव्हते, फक्त तुम्ही एवढी घाई करायला नको होती एवढंच मला वाटतं असं म्हणते आता ईश्वरी. हो असं म्हणतात ते दोघेही. म्हणजे तुमचं लग्न लागत असताना ह्या घरातल्या मोठ्यांचे, आपल्या आई बाबांचे आशीर्वाद मिळाले असते ना तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. आणखीन काही दिवस थांबला असतात ना तर अगदी थाटात पार पडलं असतं तुमचं लग्न असं म्हणते ईश्वरी. एवढंच ठीक आहे आता असं म्हणते ती. तर आता दोघेही मिठी मारतात एकमेकांना नम्रता आणि ईश्वरी. नम्रता असं म्हणतात आजी ते सगळं ठीक आहे पण तुला ईश्वरीच्या पाया पडायला पाहिजे असं म्हणतात आजी. तर आता नम्रता म्हणते आजी ती लहान आहे माझ्यापेक्षा असं म्हणते ती. बरोबर आहे वयाने लहान आहे पण मानाने मोठी आहे असं म्हणते ती. या घरची मोठीच होऊन आहे ती, तुझी मोठी जाऊ, तेव्हा तिच्या पाया पडायलाच पाहिजेत असं म्हणते आता आजी. हो असं म्हणते नम्रता. अगं ते असं म्हणते ईश्वरी. राहू दे. तर आता मिठी मारते ईश्वरी नम्रताला. चला असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणतो आता आकाश. तर आता दोघे आतमध्ये एंटर होतात. तर आता दोघांना एंटर झालेलं दाखवलंय. तर आता वल्लरीला दाखवलंय. तर आता इथे अविनाश आत आलेला असतो. तर आता तो आतमध्ये येतो. काय ग काय झालं, अशी का निघून आलीस तू असं म्हणतो अविनाश वल्लरीला. तुझ्या सुनेचा गृहप्रवेश झाला होता ना, तिला आशीर्वाद द्यायचं सोडून डायरेक्ट आतमध्ये आलीस असं म्हणतो तो. तुला शोभता काय वागणं असं म्हणतो तो. मला काय विचारताय त्यांना जाऊन विचारा, चूक त्यांनी केली आहे मी नाही असं म्हणते ती. आणि ती नम्रता मला अजिबात आवडत नाही तुम्हाला माहित नाही का असं म्हणते आता वल्लरी. तर तेवढ्यातच आजी आलेली असते. काही झालं तरी आता लग्न झालं म्हटल्यावर ते लग्न स्वीकारायला नको का, आणि त्यांचा साखरपुडा आपणच तर करून दिला होता ना असं म्हणते आजी. आपण नाही, तुम्ही सगळ्यांनी, मी नाही, मी तिला शोधली नव्हती असं म्हणते ती. मान्य आहे असं म्हणतो अविनाश, पण सगळ्या नाही ती. आणि नशीब तुझं लग्न करून कुठे पळून नाही केले, दुसरीकडे जाऊन त्याने संसार ताटला असता तर काय करणार होतीस तू असं म्हणतो अविनाश. हो ना असं म्हणते आजी. आता घरी आलेत ना मग विसर सगळं असं म्हणते आजी. अगं आम्हालाही धक्का बसला होता, आम्हालाही राग आला होता त्यांच्या वागण्याचा, पण एखाद्या गोष्टीला किती विरोध करायचा, कुठे थांबायचं त्याचा कायम भान असलाच पाहिजे ना असं म्हणते आजी. म्हणजे असं म्हणते वल्लरी, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, मला कशाचं भान नाही असं म्हणते ती. हे बघ वल्लरी, मला तुझ्याशी वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाही असं म्हणते आजी. जितक्या लवकर तू हे सगळं स्वीकारशील ना तितक्या सगळ्यांच्या दृष्टीने चांगलं होईल. बरं ठीक आहे असं म्हणते आजी. आई आहो असं म्हणते ती. तर आता आजी निघून गेलेल्या असतात. तर आता वल्लरी म्हणते काय हो तुम्हाला कळत कसं नाहीये, ती ईश्वरी हे सगळं मुद्दामून करतीये. तिला माहिती होतं की माझं या लग्नाला विरोध होता म्हणून तिने मुद्दाम फूस लावली नम्रताला आणि लग्न करून या घरात यायला लावलं असं म्हणते वल्लरी. आता बसतील दोघी बहिणी आपल्या डोक्यावर मिरा वाटत असं म्हणते ती. अगं असं काय बोलतीस तू, ईश्वरीला माहित सुद्धा नव्हतं नम्रता लग्न करून येणार आहे म्हणून असं म्हणतो अविनाश. बास बास, शेवटी तुम्ही तिचीच वकिली करणार ना, झालं असेल बोलून तर निघा निघा असं म्हणते आता वल्लरी. तर आता खूप चिडलेली असते ती. तर आता अविनाश सुद्धा निघून जातो तिथून. तर वल्लरी मात्र आपल्या खोलीमध्ये असते आणि खूप जास्त विचार करत असते ती. आकाश आयुष्यातली सगळ्यात मोठी
चूक केली आहेस हे लवकरच पटेल तुला, मी पटवून देईल तुला असं म्हणते आता इथे वल्लरी. असं म्हणते ती. तर आता इथे अंजलीला दाखवले. तर आता इथे अंजली कपडे घडी घालत असते राकेशची. तर आता वल्लरी पाठीमागे घेऊन थांबलेली असते. तर आता अंजली असं म्हणते आता वल्लरी, कणूसाठी बुटी आणली असं म्हणते ती. अगं हल्ली खूपच कुरकुर करते, बरं झालं देते तिला बुट्टी असं म्हणते ती. काय ग अंजली असं म्हणते वल्लरी, तू अशी का दिसतेस, म्हणजे एकदम थकल्यासारखे वाटतेस म्हणून विचारलं. अगं काय सांगू मामी, कणूचं करून करून ना दमून जाते ग मी असं म्हणते अंजली. आणि हे तर काय सतत ऑफिसच्या कामातच बिझी असतात, माझी काय हरकत नाही, पण ह्यांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून आमचं नातं ना वेगळंच झालंय, आधीसारखं राहिलंच नाही असं म्हणते ती. तरी चिंटू ह्यांच्या केसबद्दल जरा शोधण्याचा प्रयत्न करत होता, पण काही हाती नाही लागला असं म्हणते ती. आणि सध्या घरात जे काही चाललंय ते मला अजिबातच पटत आहे असं म्हणते अंजली. तुला पण नाही पटत आहे ना असं म्हणते वल्लरी. मला सुद्धा अजिबात पटलेलं नाही असं म्हणते वल्लरी. त्यात ईश्वरी तिच्या बहिणीला नम्रताला मुद्दामून या घरात घेऊन आली असं म्हणते वल्लरी. बरोबर माझ्या आकाशचं ना ब्रेन वॉश केलाय तिने. आता दोन्ही बहिणी म्हणून बघ कसं मुद्दाम काय काय गोष्टी करतील. आणि काय ग, तिला स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं होतं, तेव्हा कसं अर्णवच्या हाताशी धरून अगदी बरोबर 24 तासात सगळे पुरावे हजर केले आणि स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध केलं असं म्हणते वल्लरी. पण मग जावई बापूंच्या ऍक्सिडेंट बद्दल काय असं म्हणते वल्लरी, ते पण सिद्ध करणार होतेच ना. त्यांचा ऍक्सिडेंट कुठे झाला, कसा झाला, कोणी घडवला, कोणी घडवला, हा सगळ्याचा काहीच नाही असं म्हणते वल्लरी. नाही म्हणजे जावई बापूंच्या ऍक्सिडेंट बद्दल कोणाला काय वाटतंय की नाही वाटत आहे असं म्हणते ती. आणि अंजली, तुमचा संसार सुरळीत चाललाय ना, तो जावई बापूंचा जो ऍक्सिडेंट झाला त्यामुळे. आता जावई बापूंच्या ऍक्सिडेंट बद्दलचे सगळे सत्यता प्रताळण्याची जरूरतच वाटत असेल तर मग काय फायदा, कुणाला काय बोलून असं म्हणते ती. तर वल्लरी कान भरत असते अंजलीच्या इथे. ईश्वरी आहे ना असं म्हणते अंजली, सगळं फक्त आपल्या मनाचं करते आणि चिंटू तिच्या तालावर नाचतो असं म्हणते अंजली. हो ना असं म्हणते वल्लरी. तर वल्लरी म्हणते, अगं मला ना एक वेगळीच भीती वाटते असं म्हणते ती. काय असं म्हणते अंजली. तर आता वल्लरी म्हणते, जावई बापूंच्या ऍक्सिडेंटचं सत्य ह्या दोघांनी बाहेर येऊच दिलं नाही तर असं म्हणते ती. असं कसं बाहेर येऊ नाही दिलं तर, म्हणून मी आहे ना, मी शोधून काढेन असं म्हणते अंजली. तर आता अंजलीला बरोबर ब्रेनवॉश केलेलं असतं वल्लरीने. तर आता इथे नम्रता स्वयंपाक करत असते सगळ्यांसाठी. खूप छान तरच झालेली असते ती. अरे असं म्हणतो अविनाश, आई नम्रता आले आणि आल्या किचनमध्ये काय करते असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी मदत करत असते तिची. अरे नव्या सुनेने घरात आल्यानंतर काहीतरी गोड पदार्थ करायचा असतो असं म्हणतात आजी. मला म्हणाली ती, मी म्हटलं खीर कर. अरे खीर असं म्हणतो अविनाश, वा वा बढिया असं म्हणतो तो. ईश्वरी करते तिला मदत असं म्हणते आजी. वास येतो का चांगला असं विचारत असते नम्रता. तर आता इथे ईश्वरी हो हो असं म्हणत असते. तर आता इथे रमाकांत म्हणतो, मला असं वाटतंय आई की नम्रताच्या घरी कळवायला हवं की त्यांचं अशा पद्धतीने लग्न झालंय असं म्हणतो रमाकांत. नाही भाऊजी तुमचं बरोबर आहे, पण काय मगाशी ईश्वरी म्हणाली ना की ते देवदर्शनासाठी गेलेत म्हणून, नवस फेडण्यासाठी. त्यांना जर का आपण आताच सांगितलं तर नवस न फेडताच येतील ते, बरोबर दिसणार नाही नाही का असं म्हणतो आता इथे अविनाश. हो बरोबर आहे असं म्हणते आजी, आता नकोच त्यांना सांगायला, परत आल्यावर सांगू ना असं म्हणते ती. तर आता अविनाश म्हणतो हो. तर आता ईश्वरी आणि नम्रता दोघे मिळून स्वयंपाक करत असतात. आकाश असं म्हणते आजी, तुम्ही जर का देवळात लग्न करून आला असाल तरी लग्नानंतरचे काही विधी घरात करावीच लागतील हा असं म्हणते आजी. हो असं म्हणतो आकाश. चालेल ना असं म्हणतो तो. आय एम ओके असं म्हणतो तो. चालेल म्हणजे काय, चालायलाच हवं असं म्हणतो आता इथे अविनाश. ईश्वरी अर्णव असंच अचानक लग्न करून आले नव्हते का असं म्हणतो तो. पण सगळे विधी आपण बरोबर केले होते काय रे असं म्हणतो अविनाश. मजा आली होती ना असं म्हणतो तो. तर अर्णव म्हणतो हो. आता मुम्म करतोय त्यावेळी तोंड पाडून बसला होता असं म्हणतो अविनाश. तर आजी म्हणते, बरं आवी ते लग्नानंतरचे विधी तर आपण करूच, पण नवीन जोडप्याच्या हातून सत्यनारायणाची पूजा करूया असं म्हणते आजी. रमाकांतराव तुम्ही जरा पूजेचा मुहूर्त बघाल का असं म्हणते ती. हो बघतो असं म्हणतो रमाकांत. नमुताईने सगळ्यांसाठी खीर केली असं म्हणते आता इथे ईश्वरी. हे घ्या असं म्हणते आता नम्रता, तर सगळ्यांना देते ती. वा 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 असं म्हणतो अविनाश. आकाश बायकोच्या आजची खीर म्हणजे कमालच असणार आणि ईश्वरीची बहीण म्हणजे सुकरणच असणार असं म्हणतो आता अविनाश. तर आता सगळ्यांना ती देत असते खीर. तर आता इथे अर्णवला सुद्धा ती देते खीर. कशी झाली आहे प्लीज सांगा असं म्हणते नम्रता. तर आता सगळे खातात, म्हणजे आता खीर पितात सगळेजण. तर सगळ्यांना खूप छान वाटतं. छान झाले खीर असं म्हणतो रमाकांत. टू गुड असं म्हणतो आकाश. खूप छान, पण ईश्वरीच्या हातची जास्त छान बनते, यात साखर थोडी जास्त आहे ना असं म्हणतात इथे आकाश. तर आता नम्रताला आवडत नाही काय, तर तिला खूप दुःख झाल्यासारखं दाखवले. तर बघा प्रेक्षक हो, नम्रता ही पॉझिटिव्ह कॅरेक्टर नाही आहे, हळूहळू ही आपले रंग दाखवणार आणि कॉम्पिटिशन करणार ती ईश्वरीशी. बघा प्रेक्षक हो, आता चालू झालेला आहे. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर कॅपमध्ये काय येते. तर आता इथे ईश्वरीने अणव तयार झालेले असतात. तर आता इथे अणव पकडतो तिला आणि म्हणतो, खूप छान दिसतेस तू. तर आता तो काजळ घेतो आणि लावतो तिला आणि नजर काढतो तिची. किसी की नजर ना लगे असं म्हणतो तो. अंगणात तुम्हाला 2 माणसासोबत बोलताना बघितलं असं म्हणते ईश्वरी, आणि तुम्ही त्यांना पैसे दिलेत असं म्हणते आता इथे
वल्लरी तर आता इथे आलोच म्हणतो राकेश. तर आता इथे राकेश आणि वल्लरीला बोलताना दाखवतात. तर आता राकेश निघून जातो तर वल्लरी म्हणते याच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे, पण ते काय शोधून काढायलाच हवं असं म्हणते वल्लरी. तर आता इथे आतमध्ये पोलीस आलेले असतात. तर आता इथे आकाश म्हणतो शुभंकरच्या मॅटर बद्दल बोलायला आलात का असं म्हणतो आता इथे आकाश. मी बोलवलंय त्यांना इथे असं म्हणते आता अंजली. तू अचानक पोलिसांना का बोलवलंस इथे असं म्हणते आजी. मला हे शोधून काढायचंय माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट कसा झाला आणि कोणी घडवला असं म्हणते आता अंजली. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतं. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.